छत्रपती संभाजीनगरच्या तिसऱ्या ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आम्ही सकाळीच सर्व उठून लवकर आवरलं होतं आणि निघालो होतो ते म्हणजे जाण्यासाठी जालना जिल्ह्यातील सोमठाणा येथे असणाऱ्या रेणुका देवीच्या मंदिरात दर्शनासाठी. तर सकाळीच आम्ही निघालो आणि आमचा प्लॅन तर असा होता की खूप लवकर निघायचा, पण आम्हाला वाजले होते 12. आम्ही 8 वाजता निघणार होतो आणि आम्ही निघालो त्या दिवशी 12ला. तर जाता जाता म्हटलं एक रील सुद्धा करूया, तर आम्ही सहलीला जायचं वाली ही एक रील केली आणि मग आम्ही निघालो. आमच्या आजीने सुद्धा छान रीलला प्रतिसाद दिला आणि आमचा प्रवास सुरू झाला तो म्हणजे मंदिराकडे जाण्यासाठी. आम्ही निघालो आणि त्यानंतर विचार होता की तिथे जास्त वेळ थांबायचं नाही. पण एवढं छान तिथे वातावरण होतं, तर मग तिथून दर्शन करून आम्ही लगेच राजूरसाठी निघणार होतो. पण तिथलं वातावरण एवढं छान होतं, तर आम्ही विचार केला आता जे काही आणलं आहे सोबत ते आपण दर्शन करून इथेच खाऊन घेऊया. इथे आणखी लोकंसुद्धा नवस फेडायला आले होते. जे फॅमिली दिसते त्यांना ट्विन्स मुलं झालेली होती. ते त्यांना पाया पडायला घेऊन आलेले होते. ऊन एवढं होतं, की एवढे चटके लागत होते पायाला, खूप खूप चटके लागत होते. आणि इथे एक शंकराचं सुद्धा मंदिर होतं छोटंसं. त्या मंदिरामध्ये ही शंकराची पिंड होती. पण ही पिंड व्यवस्थित त्यांनी क्लीन केलेली नाहीये. एवढं चिकट-चिकट झालेलं होतं. ते बघून जरा वाईट वाटलं. पण असो. त्यानंतर आम्ही रेणुका देवीच्या मंदिरात गेलो दर्शनासाठी. खूप सुंदर मंदिर आहे आणि मंदिर तर आहे सुंदर, पण तुम्ही जर मूर्ती बघाल देवीची, मूर्ती बघताच असं वाटतं, की असं काहीतरी ऊर्जा जाणवते लगेच त्या मूर्तीमध्ये. इतकी सुंदर मूर्ती होती आणि आम्ही तिथे दर्शन केलं. वरती बघू शकता अतिशय सुंदर असं काचेचं काम आहे सगळीकडे त्या मंदिराच्या आतमध्ये. आणि देवीला बघून तर एवढं प्रसन्न वाटत होतं, खूप छान. इथं खूप लोकांनी नारळ बांधलेले आहेत. इथे खूप नवस करायला लोकं येतात. इथे बाजूलाच जवळच समृद्धी महामार्ग लागून आहे. पण हे तिथून एंट्री नसल्यामुळे भरपूर लोकांना हे ठिकाण माहिती नाहीये. जर एंट्री असती तर भरपूर लोकं तिथे आले असते. आम्ही घरून मस्तपैकी घेऊन आलेलो होतो. चण्याची भाजी, चपाती, भात इतकं सुंदर जेवण वाटत होतं तिथे करायला. खूप छान मज्जा आली. असं खूप छान वाटतं एकत्र सगळेजण जेव्हा एकत्र भेटतात असं. हे आपण म्हणजे सतत एकत्र भेटणं होत नाही, तर खूप मज्जा येत होती त्या दिवशी आम्हाला सर्वांनाच. आणि आम्ही इथे सर्वांनी जेवण केलं आणि तिथे बाजूलाच खूप मोठं असं तळं होतं. पण आम्ही तिकडे जाणार होतो, पण खूप ऊन असल्यामुळे आम्हाला काही तिकडे जायला भेटलं नाही. सगळ्यांचं चाललेलं तिथे जाऊया, छान फोटोशूट करूया. पण त्या तळ्याच्या इथे काही आम्ही जाऊ शकलो नाही. हे ते गुलमोहरच्या फुलाचे ते समोरचे जे बीज असतात त्याची लहानपणी आम्ही हे अशी मस्ती करायचो, कोण जिंकतं वगैरे. तर ते चालू होतं आमचं थोडंसं तिथे टाईमपास. त्यानंतर ते गुलमोहरच्या झाडाची ते नखं सुद्धा आम्ही लावली होती. लहानपणीच्या 90sच्या आठवणी जाग्या झाल्या आणि मज्जा आली एकंदरीत तिथे. आणि त्यानंतर मग आम्ही निघालो राजूरकडे जाण्यासाठी. हे बघा जे मी तळ्याबद्दल बोलत होते ते सगळं समोर इथे पूर्ण तळं आहे. पण आम्ही थांबलो नाही कारण की खूप खूप जास्त ऊन होतं आणि आम्ही तिथे दुपारच्या वेळेत पोहोचलेलो म्हणून जाता आलं नाही. आम्ही विचार केला होता येताना जाऊया तिकडे, पण येताना अंधार झाला आम्हाला रिटर्न, त्यामुळे तिकडे जाताच आलं नाही. ते एक ठिकाण आमचं मिस झालं, तिथे जाण्याचं राहून गेलं. त्यानंतर आम्ही पोहोचलो राजूरमध्ये. राजूरमध्ये हे गणपतीचं मंदिर खूप मोठं आहे. खूप लोकांना माहिती असेल हे मंदिर. खूप सुंदर मंदिर आहे. आता सध्या तिथे काम चालू होतं बघा. एवढं फरशी तिथे तापलेली असते, की त्यासाठी ओले करून तिथे पोते टाकलेले होते. मंदिर बघू शकता किती छान आहे मंदिर हे. जर तुम्ही जालना जिल्ह्यामध्ये जर जर का कधी गेलात, तर ह्या मंदिराला अवश्य भेट द्या. खूप सुंदर मंदिर आहे हे आणि हा आजूबाजूचा परिसर आहे मंदिराचा. संगमरवरी पूर्ण काम असल्यामुळे एवढी ती लादी गरम होती, की खूप पायाला चटके बसत होते. आणि मंदिराचा परिसर पण खूप मोठा आहे. मंदिराच्या डाव्या बाजूला पण विठ्ठल रुक्मिणी शंकराचं मंदिर आहे, अन्नपूर्णेचं मंदिर आहे आणि आम्ही तिथून लगेच निघालो आणि रस्त्यात येताना आम्हाला हा मोर आणि लांडोर दिसला होता. तर आम्ही गाडी थांबवून थोडा वेळ तिथे थांबलो होतो बघण्यासाठी आणि त्यानंतर मग आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो आणि घरी पोहोचलो ते म्हणजे रात्री 11 वाजता. असा आमचा तिसरा दिवस सुद्धा छत्रपती संभाजीनगरचा खूप छान गेला, फिरण्यामध्ये गेला. खूप मजा आली आणि त्यानंतर त्याच दिवशी आमच्या छोट्या भाऊजींचा बर्थडे होता आणि त्यामुळे त्यांचं बर्थडे सेलिब्रेशन आम्ही आल्यानंतर पुन्हा एकदा केलं. आदल्या रात्री पण एकदा बर्थडे सेलिब्रेशन झालं आणि दुसऱ्या दिवशी पण बर्थडे सेलिब्रेशन झालं आणि मग बर्थडे सेलिब्रेशन करून सकाळी
आजचा दिवस आम्ही सेलिब्रेट केला सगळ्यांसोबत.